तर आपण आता पुढचं स्टार्ट करूया. काल आपलं अर्धवट राहिलं होतं. एक आपण ग्रुप्ड आणि अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी जे आहेत त्याच्यामध्ये आपण ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बद्दल आपण बोलत होतो. आणि त्याच्यामध्ये ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये दोन प्रकारे आपण ते टेबल लिहिता येतात. एक इन्क्लुझिव्ह मेथड आणि दुसरं एक्सक्लुझिव्ह मेथडने. है ना, हेच चालू होतं ना आपला. आपले जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आहेत, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दोन प्रकारचे आहेत. There are two types of frequency distribution tables. That is grouped and ungrouped. आपण अजूनपर्यंत ते जे शिकत होते ते अनग्रुप शिकत होतो. कारण आपल्याला तेच होतं की सिंगल सिंगल स्कोअर घ्यायचा, त्याची फ्रिक्वेन्सी शोधायची, टॅली मार्क्स काढून आणि तो टेबल तयार करायचा. हे आपण अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण तयार केलेले आहेत आधी पण. माझा आवाज येतोय तुम्हाला? येतोय मॅम आवाज. हा, तर ग्रुप्ड आणि अनग्रुप मध्ये अनग्रुप्ड आपण शिकलेलो आहोत 7वी पासून. ग्रुप्ड मध्ये आता आपण ग्रुप शिकणार आहोत. ग्रुप का बनवायचे? कारण जेव्हा मिनिमम स्कोअर आणि मॅक्झिमम मधला डिफरन्स खूप जास्त असतो, म्हणजे सिंगल सिंगल स्कोअर घेऊन जर टेबल बनवायला गेलं तर ते पॉसिबल नसतं. कारण कमीत कमी आणि मिनिमम आणि मॅक्झिमम जी स्कोअर असतो आपला डाटा मधला जो नंबर असतो, मिनिमम कमीत छोट्यात छोटा आणि मोठ्यात मोठा याच्यातला जो फरक आहे तो खूप जास्त असतो. तर सिंगल सिंगल स्कोअर घेऊन अनग्रुप बनवायला गेलं तर ते खूप किचकट होऊन जातो तो टेबल, म्हणजे तो खूप मोठा होऊन जातो. म्हणून आपण ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवतो. आता याच्यामध्ये एक दोन प्रकारे आपल्याला हे बनवता येतात. एक इन्क्लुझिव्ह मेथडने बनवता येतो आणि दुसरा एक्सक्लुझिव्ह मेथडने बनवता येतो. है ना, इन्क्लुझिव्हला डिस्क्रीट म्हणतो, डिस्क्रीट पण म्हणतो, आणि एक्सक्लुझिव्हला कंटिन्युअस असा शब्द आहे. ठीक आहे. जसं काल आपण शिकलो की जे एज आहे, एजचा जो डाटा आहे तो गोळा केला तर त्याच्यामध्ये 0 to 100 इयर्सची रेंज आहे, म्हणजे 100 नंबर मध्ये येतात. मिनिमम 0 इयर्स एज असणारे पण असणार आहेत आणि 100 इयर्स एज असणारे पण लोक असणार आहेत त्या ठिकाणी. म्हणून आपण काय केलं, आपण असे ग्रुप बनवले. तर ग्रुप बनवण्याच्या दोन प्रकारे आपण ग्रुप बनवता येतात. एक असा बनवता येतो 0 to 9, 10 to 19, 20 to 29, 30 to 39, 40 to 49, 50 to 59 असं पण बनवता येईल मला. असं 100 पर्यंत मी बनवू शकते. ठीक आहे. किंवा मी कसा बनवेन, आता हा कसा आहे माहितीये का, हा 0 to 9 आहे आणि दुसरा क्लास जो सुरू झालेला आहे, दुसरा जो ग्रुप सुरू झालेला आहे तो 10 पासून स्टार्ट झाले. म्हणजे इथे 9 जर आलं तर 9 याच्यामध्ये येणार, 10 आलं तर याच्यामध्ये येणार. म्हणजे ते आपल्याला क्लिअरली कळतं की कुठला नंबर कुठल्या ग्रुपमध्ये घ्यायचा आहे. है ना, 29 आलं तर इथे येणार, 30 आलं तर इथे येणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं असतं, ह्याला इन्क्लुझिव्ह का म्हणतात, हा जो ग्रुप मी बनवलेत ना, हे ग्रुप बनवलेत ना, ते इन्क्लुझिव्ह मेथडने बनवलं. इन्क्लुझिव्ह याचा अर्थ नीट समजून घ्यायचा. इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्हचं मिनिंग काय आहे, तर इन्क्लुझिव्ह म्हणजे इन्क्लूड केलेले आहेत. इन्क्लूड म्हणजे समाविष्ट केलेले आहेत. काय समाविष्ट केलेत, तर हे जे लोअर क्लास लिमिट आहे, लोअर क्लास लिमिट म्हणजे हा 0 आणि 9 हे दोन्ही पण क्लास लिमिट या एकाच ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेले. म्हणजे 0 पण याच्यातच येणार, 9 पण याच्यातच येणार. इथे 10 दुसऱ्या ग्रुपमध्ये 10 याच्यात येणार, 19 पण याच्यात येणार आणि त्याच्या मधले नंबर पण याच ग्रुपमध्ये येणार. म्हणजे 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 सगळे याच्यामध्ये येणार. कळते का? म्हणजे दोन्ही क्लास लिमिट इन्क्लूड केलेले आहे त्याच्यामध्ये. दोन्ही पण क्लास लिमिट, लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट दोन्ही पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. म्हणून इन्क्लुझिव्ह मेथड. आता एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, तर आणखी एक प्रकारे मला
आता समजा मॅम. असं असेल की 0 to 10, 11 to 20. 0 to 10, 11 to 20. हा तसं पण आहे. 21 to 30. हा ते पण इन्क्लुझिव्ह मध्येच येणार. आणखी एक प्रकार इन्क्लुझिव्ह मध्येच येणार. बरोबर आहे, तसं पण येऊ शकतो. आता एक्सक्लुझिव्ह मध्ये कसं असतं, एक्सक्लुझिव्ह मध्ये 0 to 10 म्हणजे इथे जिथे संपला ना क्लास, इथे जो अप्पर क्लास लिमिट आहे ना, तो पुढच्या क्लासमध्ये लोअर क्लास लिमिट असतो 10 to 20. त्याला आपण कंटिन्युअस किंवा एक्सक्लुझिव्ह म्हणतो. आता एक्सक्लुझिव्ह का म्हणतो आपण याला, कारण याच्यामध्ये दोन्ही क्लास लिमिट इन्क्लूड नसतात. एक क्लास लिमिट त्याच्यातून एक्सक्लूड केलेला असतो, म्हणजे त्याला त्या क्लासमध्ये जागा नाहीये. म्हणजे काय, आता काल मी तुम्हाला सांगितलं की 0 to 10 मध्ये 0 इन्क्लूड आहे, 10 इन्क्लूड नाहीये याच्यामध्ये. म्हणजे 0 to 10 ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये लोअर क्लास लिमिट 0 इन्क्लूड आहे, पण अप्पर क्लास लिमिट 10 एक्सक्लूड केलेलं आहे, म्हणजे काढलेलं आहे. 10 to 20 मध्ये मॅम. 10 इन्क्लूड आहे. हा 10 जर असला तर कुठे घ्यायचा, खाली कवर? सांगते ना, तेच सांगते. बघा 0 to 10 मध्ये 10 तुम्ही घेणार नाहीये, 10 एक्सक्लूड आहे याच्यामधून. 0 to 10 मधून 10 एक्सक्लूड केलेलं आहे, कारण 10 दोन ठिकाणी असल्यामुळे आपलं कन्फ्युजन होणार. त्यामुळे त्यांनी काय केलं माहितीये का, एक जो अप्पर क्लास लिमिट आहे तो एक्सक्लूड केला त्याच्यामधून. अप्पर क्लास लिमिट म्हणजे काय, तर वरचा क्लास लिमिट. जसं 0 to 10 मध्ये अप्पर क्लास लिमिट कोणतं आहे, 0 to 10 मध्ये अप्पर क्लास लिमिट कोणतं आहे, 10. 10. तो इथे नाही येणार. 0 to 10 मध्ये 10 एक्सक्लूड केला. एक्सक्लूड म्हणजे काढून टाकलेलं आहे, म्हणून एक्सक्लुझिव्ह. एक क्लास लिमिट याच्यातून एक्सक्लूड केलेलं आहे. इथे कसं आहे, 0 to 9 मध्ये 0 पण इन्क्लूड आहे आणि 9 पण ह्याच्यातच येणार आहे. तसं याच्यामध्ये 0 to 10 मध्ये 0 येणार पण 10 नाही येणार. याच्यामध्ये 10 to 20 मध्ये 10 येणार, 20 नाही येणार. कळतं का, अप्पर क्लास लिमिट येणार नाही. अप्पर क्लास लिमिट पुढच्या याच्यात इन्क्लूड केलेला आहे, इथं जिथे तो लोअर आहे. 10 to 20 मध्ये अप्पर क्लास लिमिट 20 आहे, तो याच्यात नाही येणार. 20 जर आला नंबर ना, तर तुम्ही 10 to 20 मध्ये नाही घ्यायचा. 20 कुठे येणार, 20 ला कुठे इन्क्लूड करायचा, 20 to कुठल्या 30. क्लासमध्ये, 20 to 30च्या क्लासमध्ये त्याला इन्क्लूड करायचंय. म्हणजे एक्सक्लुझिव्ह का, कारण एक क्लास लिमिट आपण एक्सक्लूड केलेलं आहे, म्हणजे काढलेलं आहे, म्हणून एक्सक्लुझिव्ह. मग कोणता क्लास लिमिट काढून टाकलेला आहे, तर अप्पर क्लास लिमिट काढलेलं आहे. आता 40 आलं तर 40 कोणत्या क्लासमध्ये घेणार तुम्ही, 40 कोणत्या क्लासमध्ये ऍड होणार, 50 to 60 मध्ये. 50 to 60 मध्ये 40 50 कशी to येणार, 60 मध्ये. 40 नाही 40 मॅम, 40 40 to 50 मध्ये. 40 to 40 to 50 मध्ये. 50 मध्ये. हा कळलं का, आणि 50 कुठे ऍड होणार, 50 to 60 मध्ये. 50 to 60 मध्ये. ठीक आहे, मग याच्यामध्ये एक क्लास एक्सक्लूड असतो, म्हणून याला आपण एक्सक्लुझिव्ह मेथड म्हणतो. आणि याच्यामध्ये दोन्ही क्लास इन्क्लूड आहेत, म्हणून याला इन्क्लुझिव्ह मेथड म्हणतात. आता इन्क्लुझिव्ह मेथड जास्त कोणती प्रिफर केली जाते माहिती आहे का, मेथड एक्सक्लुझिव्ह मेथड जास्त प्रिफर केली जाते. का माहित आहे, कारण कसं असतं माहित आहे, इथे कसं आहे 0 to 9 आहे आणि 10 पुढचा क्लास 10 पासून सुरू होतो, बरोबर आहे, पुढचा क्लास 10 पासून सुरू होतो. इथे मी इन्क्लुझिव्हचं म्हणते. इन्क्लुझिव्ह जी मेथड आहे ती थोडीशी आपल्याला वापरायला सोयीची नाहीये, त्याचं कारण सांगते, ऐकताय का. इन्क्लुझिव्ह मेथड ही वापरण्यासाठी का सोयीस्कर का नाहीये, म्हणजे आपल्याला ती का जास्त वापरली जात नाही, कारण बघा आता समजा एखाद्याची एज 9.5 म्हणजे 9.5 वर्ष जर असेल, 9.5 इयर्स म्हणजे त्याला 9 वर्ष 6 महिने झालेले आहेत, असं 9.5 वर्षाचा एखादा चाइल्ड असेल,
तर त्याला तुम्ही इथे कुठे बसवणार या क्लासमध्ये? इन्क्लुझिव्ह मेथडमध्ये जे मी क्लासेस लिहिले त्याच्यामध्ये कोणत्या क्लासमध्ये बसेल तो? 9.5 जर त्याची एज आहे तर तो कोणत्या क्लासमध्ये बसेल? पहिल्या 0 to 9.5. पहिला क्लास जो आहे तो 0 to 9 आहे. पहिला क्लास 0 to 9 आहे. 9.5 कसं बसणार त्याच्यामध्ये? 9.5 तर 9च्या पुढचा नंबर आहे. इथे तर 0 ते 9 पर्यंतच बसणार आहे. कोणत्या क्लासमध्ये बसणार? 10 to 29 मध्ये. 10 to 29 नाहीये, 10 to नाही, 19 आहे. 10 to 19 मध्ये. आता 10 to 19 मध्ये बघायला गेलं तर हा क्लास जो आहे 10 to 19 हा 10 पासून सुरू होतो. 9.5 10 पासून 10च्या पुढे सुरू होतो तो. 10 आणि 10च्या पुढे. 9.5 तर आधी आहे. बघा इथे एक प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? एक जो इथे अप्पर क्लास लिमिट आहे आणि इथे लोअर क्लास लिमिट आहे, याच्यामध्ये जो डिफरन्स आहे की नाही, त्या मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, आता 9 आणि 10च्या मधल्या व्हॅल्यूज किंवा 19 आणि 20च्या मधल्या व्हॅल्यूज असणार ना काहीतरी, म्हणजे 9.1 आहे, 9.2 आहे, 9.5 आहे, 9.8 आहे, समजा असा स्कोर असेल तर याला ना ह्याच्यामध्ये जागा आहे ना याच्यामध्ये जागा आहे. का? कारण 0 to 9 हा 9 ला संपतो, 9 ला क्लोज होतो तो क्लास. 9च्या पुढचा नंबर याच्यात येणार नाही. आणि 10 to 19 हा 10 पासून सुरू होतो, म्हणजे 10च्या आधीचे नंबर याच्यात नाही येणार. कळते का? मॅम म्हणजे तो कशातच येणार नाही का? हा, तो स्कोर कशातच येणार नाही. होल नंबर असेल ना तर होल नंबर याच्यातला कुठल्या तरी क्लासमध्ये येऊ शकतं. होल नंबर म्हणजे काय? तर 12 आहे, 10 आहे, 9 आहे, म्हणजे जे डेसिमल पॉइंट वाले नंबर नाहीये ते याच्यात बसू शकतात. पण इन केस समजा तुम्हाला मार्कांचं पण मार्क्स पण 6.5 पडलेले आहेत, 10.5 पडलेले आहेत, 10.5 पडलेले आहेत, मिळालेले आहेत मार्क्स, तर ते याच्यामध्ये तुम्ही कसे कुठे इन्क्लूड करणार? कळते का? कारण इथे Yes, गॅप ma'am, आहे. कळतंय. लोअर क्लास याचा अप्पर क्लास लिमिट 9 आहे आणि याचा लोअर क्लास लिमिट 10 आहे. मग 9 आणि 10 मधले जे नंबर्स आहेत त्यांना कुठे घ्यायचं? 19 आणि 20च्या मधले नंबर आहेत, 19.1, 19.5, 19.6, ते कुठे बसवणार? ते कोणत्या क्लासमध्ये घेणार? मग त्या अशा नंबर्सना कुठे जागा नाहीये. म्हणून ही जी मेथड आहे ही थोडी इनकन्व्हिनियंट आहे वापरायला. म्हणजे तुमचे जर असे स्कोर्स असतील डेसिमल मध्ये तर तुम्ही याच्यामध्ये त्यांना नाही घेऊ शकत, त्यांना जागाच नाहीये डेसिमल वाल्यांना. इथं डेसिमल वाल्यांना पण मधले जे नंबर्स आहेत त्यांना आहे. जसं आता 12.5 असेल तर त्याला जागा आहे. 12.5 असेल तर ती या क्लासमध्ये येणार 10 to 19 मध्ये. पण 9 आणि 10च्या मध्ये जे आहेत, 19 to 20च्या मध्ये आहेत. कळतं की नाही? की नाही कळलं? कळतंय टीचर. कळलं मॅम. हा, आता इन्क्लुझिव्ह मेथड कशी आहे? इन्क्लुझिव्ह मेथड मध्ये एक क्लास जिथे संपतो तिथे दुसरा क्लास सुरू होतो. आता 0 to 10 मध्ये 10 घ्यायचा नाहीये, पण 10च्या आधीचे 9.9 पर्यंत सगळे नंबर तिथे येतात. फक्त 10 येणार नाही, 10 पुढच्या क्लासमध्ये घ्यायचं असतं. इथे एक्सक्लुझिव्ह मेथड मध्ये. कळतंय की नाही? एक्सक्लुझिव्ह मेथड मध्ये सांगते. पहिला क्लास 0 to 10 आहे तर इथे फक्त 10 एक्सक्लूड आहे, पण 10च्या आधीचं 9.999 जेवढे पण नंबर आहेत ते इथे येणार आहेत. कारण 10 ला तो संपतो, पण 10 आपण एक्सक्लूड केलाय, तो पुढच्या क्लासमध्ये घेतो. पण 10च्या आधीचे सगळे जेवढे पण नंबर्स आहेत ते तुम्ही त्याच क्लासमध्ये घेणार. कळतंय की नाही? कळतंय मॅम. हा, ठीक आहे. मग इथे म्हणून आपल्या दोन मेथड, आधी एक्सक्लुझिव्ह मेथड होती, सॉरी इन्क्लुझिव्ह मेथड आधी यूज व्हायची, पण ती थोडी इनकन्व्हिनियंट व्हायला लागली म्हणून मग एक्सक्लुझिव्ह मेथड वापरली जाते. त्याच्या आधी आता आपण दोन मेथड बघितल्या. त्याच्या आधी काही इथे डेफिनेशन्स आहेत ते आपण बघूया. काय काय डेफिनेशन्स आहेत? बेसिक टर्म्स इन स्टॅटिस्टिक्स. इथे इन्क्लुझिव्ह मेथड दिलेली आहे,
इन्क्लुझिव्ह मेथड मध्ये बघा कसे त्यांनी ग्रुप बनवले. 6 to 10 आपले जे मार्क्स होते त्याच्यामध्ये 6 to 10, 11 to 15 हे बघा इथे असे है ना. आता 6 to 10 आहे आणि पुढचा क्लास 11 to 15 आहे. ही इन्क्लुझिव्ह मेथडने बनवलेले आहेत. इन्क्लुझिव्ह मेथड म्हणजे 6 आणि 10 दोन्ही पण याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे 10 मार्क मिळाले तरी याच्यात येणार, 6 मार्क मिळाले तरी पहिल्याच क्लासमध्ये येणार. पण 10 आणि 11च्या मध्ये जर मला 10.5 मार्क्स मिळतात तर ते कुठे येणार याच्यामध्ये? काय मॅम? समजा तुम्हाला 10.5 मार्क्स मिळाले तर हे जे क्लासेस आहेत ना, हे क्लास जे बनवलेत ना, हे कोणत्या मेथडने बनवलेत ते पण ओळखता आलं पाहिजे. ही कोणत्या मेथडने बनवलेले आहेत सांगा? एक्सक्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह की एक्सक्लुझिव्ह? हा, इन्क्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह नाही, एक्सक्लुझिव्ह नाही. एक्सक्लुझिव्ह कसे असतात माहित आहे का? पहिला क्लास जिथे संपतो ना तिथूनच पुढचा क्लास सुरू होतो. आता 6 to 10 आहे तर पुढचा 10 पासून जर स्टार्ट असताना म्हणजे मध्ये गॅप नाही ठेवत ते लोक. एक्सक्लुझिव्ह मध्ये गॅप नसतो. जिथे पहिला क्लासचा अप्पर क्लास लिमिट, पहिल्या क्लासचा अप्पर क्लास लिमिट जो आहे तो पुढच्या क्लासचा तोच लोअर क्लास लिमिट असतो. कळतंय का? म्हणजे 0 to 10 समजून घ्या थोडं, नाही कळलं तर विचारा. 0 to 10, 10 to 20, 20 to 30 असे जे क्लासेस आहेत ना, हा बघा इथे 10 ला संपला, हा अप्पर क्लास लिमिट आहे या क्लासचा. 0 to 10 एक क्लास आहे, 10 to 20 दुसरा क्लास आहे, 20 to 30 तिसरा क्लास आहे, 30 to 40 चौथा क्लास आहे. आता प्रत्येक क्लासचा एक लोअर क्लास लिमिट असतो आणि एक अप्पर क्लास लिमिट असतो. जसं 0 to 10 चा 0 हा लोअर क्लास लिमिट आहे आणि 10 अप्पर क्लास लिमिट आहे. कळतंय? या क्लासचा, पहिल्या क्लासचा. एवढं कळलं? हे क्लासेस आहेत, हे सगळे क्लासेस आहेत. हे क्लासेस आहेत. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 हे क्लासेस आहेत. प्रत्येक क्लासचा एक लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट असतो. आता हा जो 0 to 10 आहे त्याचा लोअर क्लास लिमिट काय आहे? 0 to 10 चा लोअर क्लास लिमिट काय आहे? 0. 0. अप्पर क्लास लिमिट काय आहे? 10. 10. आता हा दुसरा क्लास आहे 10 to 20. 10 to 20 चा लोअर क्लास लिमिट काय आहे? 10. आणि अप्पर क्लास लिमिट काय आहे? 20. 20. 20 to 30 चा लोअर क्लास लिमिट 20. 20 आणि अप्पर क्लास लिमिट 30. 30. बरोबर आहे? आता हे तुम्हाला कंटिन्यू दिसतात का? कंटिन्यू क्लासेस आहेत इथे. म्हणजे 0 to 10, 10 ला हा संपला, अप्पर क्लास लिमिट 10 आहे याचा, तोच अप्पर क्लास लिमिट पुढच्या क्लासचा लोअर क्लास लिमिट आहे. म्हणजे गॅप नाही ठेवली त्यांनी. कळतंय का? 0 to 10, 10 to 20, 20 to 30 म्हणजे मध्ये गॅप नाही सोडली. इथे जो अप्पर क्लास लिमिट आहे तो पुढचा लोअर क्लास लिमिट आहे. कळतंय? असे जेव्हा क्लासेस असतात त्याला आपण एक्सक्लुझिव्ह मेथड म्हणतो. जेव्हा कंटिन्यू क्लासेस असतात, मध्ये गॅप नसतो. ते 0 to 9, 10 to 19, 20 to 29 याच्यामध्ये गॅप आहे बघा ना. हा 9 ला संपला आणि हा 10 ला सुरू झालाय. म्हणजे हे कंटिन्युअस नाहीयेत क्लास. कळतंय की नाही? की डोक्यावरून जाते? कळतंय टीचर. कळतंय ना? हा, मग हे जे क्लासेस मी लिहिलेले आहेत 0 to 9, 10 to 19 हे कोणत्या मेथडने लिहिलेत? Inclusive. 0 to 9, 10 to 19 इन्क्लुझिव्ह. कारण त्याच्यामध्ये दोन्ही लिमिट इन्क्लूड असतात म्हणून. तसं कंटिन्यू क्लासेस जे असतात त्याच्यामध्ये अप्पर क्लास लिमिट एक्सक्लूड असतो म्हणून त्याला एक्सक्लुझिव्ह. बस एवढंच. अप्पर क्लास लिमिट त्याच्यात आपण घेत नाही ना म्हणून तो एक्सक्लुझिव्ह. पण ऍक्च्युली तो कंटिन्युअस क्लास असतो. तुमच्या फायद्याचा किंवा कन्व्हिनियंट जो कम्फर्टेबल जो क्लास मेथड आहे ती एक्सक्लुझिव्ह मेथडच आहे. कारण तिथे गॅप नाहीये. तुम्ही कोणताही नंबर तिथे तुम्ही त्याला जागा मिळू शकते कुठल्याही
तरी त्याला तिथे जागा आहे. नाही कळलं? कळलं मॅम. तर इथे त्यांनी असे क्लासेस बनवले 0 to 10, 11 to 15 आणि 16 to 20. तर हे कोणत्या मेथडने लिहिलेले आहेत क्लासेस? इन्क्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह. ठीक आहे, हे इन्क्लुझिव्हने लिहिलेले आहे. आता तुमचे जर तुम्हाला मार्क्स मिळालेले जर होल नंबर्स असतील म्हणजे पूर्ण संख्या असतील, कधी कधी आपल्याला 10.5, 15.5 असे पण मार्क मिळतात ना. आता 15.5 जर मिळाले 15.5 किंवा 15.5, तर मग ते कुठे येणार? 20 पैकी 15.5 मार्क मिळाले, 15.5 म्हणजे 15.5 आपण घेतो, तर ते कुठे येणार? या क्लासेसमध्ये कुठे येणार? 20 पैकी 15.5, 15.5 मार्क मिळाले तर कुठे येणार? अ, 11 to 15. 11 to 15 मध्ये येणार 15.5. इन्क्लुझिव्ह आहे मॅम ते. इन्क्लुझिव्ह म्हणजे 15 आणि 11 आणि 15 आणि 11 आणि 15च्या मधले नंबर्स याच्यात इन्क्लूड आहे. 11 पण इन्क्लूड आहे, 15 पण इन्क्लूड आहे. पण 15.5 हे 15 नाही आहेत ना. 15.5 म्हणजे 15 पेक्षा अर्धा मार्क जास्त आहे. इथे फक्त 15 पर्यंतच येणार नंबर. 15.5 कुठे येणार या क्लासेसमध्ये? $15.5 कुठे येणार मुलांना? बाकीच्यांचं काय उत्तर आहे? कोणत्या क्लासमध्ये येणार? 15.5 जर मार्क्स असतील तर त्यांना कुठे जागा येते? 16 to 20. 16 to 20. 16 to 20. पण 16 to 20 तर 16 ला सुरू होतो. 16.1 असेल, 16.5 असेल तर इथे येणार. 15.5 16 to 20 मध्ये कसे येणार? कारण हा क्लास 16 ला सुरू झालाय. 16 आणि 16च्या पुढचे नंबर्स आणि 20 पर्यंतचे या क्लासमध्ये. बघा तेच सांगते ना की ही इन्क्लुझिव्ह मेथड का नाही वापरू शकत माहित आहे का? कधी समजा याच्यामध्ये गॅप आहे बघा ना, 15 ला हा संपतो आणि 16 ला हा सुरू होतो, पण 15 आणि 16च्या मधल्या नंबरचं काय करायचं? 15 to 16च्या नंबरनं कुठे जागा आहे? किंवा 10 to 11, 10 ते 11 मध्ये पण नंबर्स असतात. एक तुम्ही जरी बोलाल 10 नंतर 11 येतो डायरेक्ट, तर तसं नसतं. 10 नंतर 10.1 असतो, 10.2 असतो, 10.3 आहे, 10.5 आहे. त्यांना कुठे जागा आहे? मॅम हा बोला. हे एक्झाम्पल एक्सक्लुझिव्ह मध्ये येऊ शकते ना? याला आपल्याला एक्सक्लुझिव्ह मध्ये करावं लागेल. हे जे क्लासेस मी लिहिलेत ना, हे मी एक्सक्लुझिव्ह मध्ये पण लिहू शकते वेगळ्या प्रकारे जरा. म्हणजे त्यांना एक्सक्लुझिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं की जेणेकरून कुठलाही डेसिमल पॉइंटचा नंबर जरी आला तरी तो त्याच्यात आला पाहिजे. कळलं का? मग याला मी अशा प्रकारे लिहू शकते 5 to 10, 10 to 15, है ना? लिहू शकते की नाही? येस 15 मॅम, to बरोबर आहे मॅम. 20. आता जर 15.5 असेल तर तो कुठे येईल? 15 to 20 मध्ये. 15 to 20 मध्ये. कारण आता इथे मी गॅप नाही ठेवलाय बघा ना, इथे गॅप आहे का? 10 ला सुरू झाला म्हणजे 10च्या पुढचे जरी नंबर असतील किंवा 10च्या आधीचे असतील ते इथे येतील आणि 10च्या पुढचे इथे येतील. नाही कळत का? कळतंय मॅम. ही जी मेथड आहे हिला काय म्हणायचं? ह्या मेथडला इथे मी जे क्लासेस लिहिले कोणते? एक्सक्लुझिव्ह. 15 आले तर कोणत्या क्लासमध्ये घ्याल? 15 आले तर काय मॅम? 15 to 20. मार्क्स. 15 मार्क्स 15 to 20 है ना. 14.5 मिळाले, 14.5 तर कुठे येणार? 10.15 मध्ये. 10 to 10 15. to 15 मध्ये. 10 to 15. कळलं 10 का? to 15. इथे काय प्रॉब्लेम होतो माहितीये का? इथे मला समजा
6.5 वगैरे मार्क मिळाले तर मी दाखवू शकते इथे 6.5 या क्लासमध्ये येतील 6 to 10 मध्ये. पण मला 10.5 मार्क्स मिळाले किंवा 15.5 मार्क्स मिळाले तर त्यांना जागा नाहीये ना इथे कुठे. बघा ना 10.5 कुठे देऊ मी, 10.5 ला जागा कुठे देऊ या क्लासेसमध्ये आहे का? 10.5 मार्क्स मिळाले 10.5 तर इथे कुठे देऊ नाहीये शकतो मॅम का? जागा. कारण पहिला नाही. क्लास 10 ला संपतो आणि दुसरा क्लास 11 ला सुरू होतो. त्यामुळे 10 ते 11ची गॅप जी आहे ना ती भरून नाही निघत. 10 ते 11च्या गॅप मध्ये जेवढे नंबर्स येतात किंवा 15 आणि 16च्या गॅप मध्ये जे नंबर येतात मधले ते इथे नाही आपल्याला दाखवता येत. म्हणून मग आपण आणले की जेणेकरून आपण ते कंटिन्युअस क्लासेस होतील. फक्त एक एक्सक्लुझिव्ह मेथडचा एक प्रॉब्लेम होता की हा नंबर रिपीट होत होता, म्हणजे 10 इथे पण यायचे इथे पण यायचे. म्हणून मग आपण काय केला की जिथे तो अप्पर क्लास लिमिट आहे तिथून तो काढून टाकला, तो पुढच्या क्लासमध्ये घेतला. हे एक करेक्शन केलं. बाकी तर ही कन्व्हिनियंट मेथड आहे लिहायची. कळते का नाही की नाही कळतं काय? कळलं मॅम. कळलं ठीक आहे. मॅम. मग ह्या दोन मेथड नीट कळल्या पाहिजे. आणि ह्या काही बेसिक टर्म्स आहेत स्टॅटिस्टिक्स मध्ये आपल्याला. इथे क्लास आहे, जसं मगाशी मी सांगितलं 0 to 10, 10 to 20 हे क्लास असतात. वेन द ऑब्झर्वेशन्स आर डिवायडेड इंटू सुटेबल ग्रुप, जेव्हा आपले जे ऑब्झर्वेशन्स आहेत किंवा स्कोअर्स आहेत किंवा नंबर जे आपण कलेक्ट करतो डाटा, त्या डाटामध्ये जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपण आपल्या सुटेबल ग्रुपमध्ये जेव्हा आपण डिवाइड करतो, जसं मगाशी आपण 0 to 100 वाले जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते 0 to 10, 10 to 20, 20 to 30 अशा सुटेबल ग्रुपमध्ये जेव्हा मी त्याला डिवाइड करते तेव्हा इच ग्रुप, तेव्हा प्रत्येक ग्रुप जो आहे म्हणजे 0 to 10 हा ग्रुप, 10 to 20 हा प्रत्येक ग्रुप जो आहे त्याला क्लास म्हणायचा. हा एक क्लास आहे, हा दुसरा क्लास आहे. कळलं? क्लास 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 कळलं? क्लास नाही? हो मॅम. हो टीचर. हा, पुढे आहे क्लास लिमिट. जसं मगाशी मी सांगितलं क्लास लिमिट म्हणजे दोन प्रकारची क्लास लिमिट असतात. ज्या एंड व्हॅल्यूज आहेत क्लासच्या, एंड व्हॅल्यूज म्हणजे 0 to 10 मध्ये 0 आणि 10 या एंड व्हॅल्यूज आहेत, त्यांना आपण क्लास लिमिट म्हणतो. मग त्याच्यातली जी छोटी असते ती लोअर क्लास लिमिट असते आणि मोठी असते ती अप्पर क्लास लिमिट असते. ठीक आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन त्या क्लासमधले, म्हणजे 6 to 10 किती जणांना मिळालेले आहेत मार्क, 11 to 15 किती जणांना, किती स्टुडंट्सना मिळालेले आहेत, 16 to 20 किती स्टुडंट्सना मिळालेले आहेत, ते फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन दॅट इच क्लास, प्रत्येक क्लासचे किती ऑब्झर्वेशन आहेत. जसं 6 to 10 मध्ये म्हणजे 6 ते 10 मार्क मिळालेले किती स्टुडंट आहेत किंवा 11 to 15 मार्क्स मिळालेले किती स्टुडंट्स आहेत, ते फ्रिक्वेन्सी असते. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन दॅट क्लास. फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कळलं? फ्रिक्वेन्सी काय असते? कळलं मॅम. त्यानंतर क्लास विड्थ आहे, क्लास साईज किंवा क्लास इंटरवल काही म्हणू शकता तुम्ही. आता क्लास विड्थ म्हणजे काय किंवा क्लास इंटरवल म्हणजे काय किंवा क्लास साईज म्हणजे काय, एकच शब्द आहे म्हणजे एकाच अर्थाने वापरला जातो तो. तर क्लास विड्थ म्हणजे काय माहित आहे का? तर आता समजा 0 to 10, 10 to 20 हे जे आपण क्लासेस लिहिले त्याच्यामध्ये या दोन अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट मधला डिफरन्स, फरक, जसं 0 to 10 मध्ये कितीचा फरक आहे? 10चा डिफरन्स 10चा. म्हणजे सगळ्या क्लासचा क्लास विड्थ एकच असायला पाहिजे. प्रत्येक म्हणजे तुम्ही जेवढ्या पण क्लासेस लिहाल त्याची क्लास विड्थ सेम असायला पाहिजे. ठीक आहे. बघा आता इथे मी 0 to मगाशी 0 to 9 लिहिला, एक इन्क्लुझिव्ह वाला मी एक, ते पण इन्क्लुझिव्ह मेथडने मी असं लिहिलं. याच्यातलं पण असं, सॉरी 10 to 29 नंतर 30 to 39 याच्यामधला किती आहे क्लास? अरे इथे चुकीचे लिहिते.
तरी मी एवढे काहीतरी येतो त्याचं. याच्यामध्ये क्लास विड्थ काय आहे? 9. नाही, ती सेम असायला पाहिजे. सगळ्या क्लासची क्लास विड्थ सेम असायला पाहिजे. तुम्ही जर एकाची आता समजा मगाशी कोणतरी बोललं तर मला ते नंतर क्लिक झाला. मगाशी कोणतरी असं म्हणालं की 0 to 10, 11 to 20 असं म्हणालं कोणतरी ना. हे असे हे पण इन्क्लुझिव्ह आहे, पण ह्याच्यामध्ये क्लास विड्थ इक्वल नाहीये बघा. इथे 10 येते आणि बाकीच्या ठिकाणी 9 येते. तर तसं नाही चालत. ही पाहिजे तर 1 पासून स्टार्ट करा. 0 to 10 नाही येणार, 1 to 10 येऊ शकते. कारण मग जर 0 to 10 लिहिले तर इथे क्लास विड्थ 10 होते आणि बाकीच्या ठिकाणी 9 होते. तर तसं नाही यायला मॅम पाहिजे. हे इन्क्लुझिव्ह मध्ये येतं ना? हा, हे इन्क्लुझिव्ह मध्ये बरोबर. पण इन्क्लुझिव्ह मध्ये पण लिहिताना क्लास विड्थ सेम असली पाहिजे. क्लास विड्थ जी आहे ती इक्वल असली पाहिजे प्रत्येक क्लासची. क्लास विड्थ कळलं? अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. अप्पर क्लास लिमिट मधून लोअर क्लास लिमिट मायनस केला की तुम्हाला क्लास विड्थ मिळते. डिफरन्स बिटवीन अप्पर क्लास लिमिट अँड लोअर क्लास लिमिट. डिफरन्स म्हणजे वजाबाकी. मोठ्या क्लास अप्पर क्लास मधून लोअर क्लास लिमिट मायनस करायचं की काय बनतं? क्लास विड्थ. क्लास विड्थ कळलं? क्लास विड्थ. क्लास विड्थ कशी काढायची? क्लास विड्थ जर तुम्हाला हवी आहे तर अप्पर क्लास लिमिट मधून मायनस करायचं लोअर क्लास लिमिट. आणि ही एकदा काढली की बाकीच्यांची पण क्लास विड्थ सेम असते. असं नाही तुम्हाला प्रत्येक क्लासची क्लास विड्थ काढायला पाहिजे, कारण प्रत्येक क्लासची क्लास विड्थ सेमच असणार आहे. असे आपण क्लासेस लिहिणार ना. प्रत्येकाची क्लास विड्थ किती आहे? इथे 10 असणार आहे. त्यामुळे एकदा एकाची काढली क्लास विड्थ की बाकीच्या सगळ्यांची क्लास विड्थ तेवढीच असते. क्लास विड्थ बदलत नाही. प्रत्येक क्लाससाठी क्लास विड्थ सेम असते, कॉन्स्टंट असते. इथे किती आहे क्लास विड्थ? 10. 10. आता पुढे आहे क्लास मार्क. क्लास मार्क आहे. क्लास मार्क कसं काढायचं माहितीये का? क्लास मार्कचा फॉर्म्युला असा आहे. क्लास मार्क जो आहे तो वेगवेगळा असतो प्रत्येक क्लाससाठी. क्लास मार्क मध्ये लोअर क्लास लिमिट म्हणजे दोन्ही क्लास लिमिटचं ऍडिशन करायचं. लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजे दोन्ही ऍड करायचे लिमिट. क्लास लिमिट दोन्ही क्लास लिमिट ऍड करायचे आणि त्याला 2ने डिवाइड करायचं. म्हणजे काय? आता समजा आपले क्लासेस असेल 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. आता हे क्लासेस आहेत. या प्रत्येकाचा क्लास मार्क जर आपल्याला काढायचा असेल तर क्लास मार्क म्हणजे या दोघांना ऍड करा. जसं 0 + 10 करा आणि डिवायडेड बाय 2 करा. म्हणजे किती होणार? 0 + 10, 10 डिवायडेड बाय 2 5. म्हणजे इथे 5. आता या क्लासचा क्लास मार्क पाहिजे 10 to 20 चा. 10 to 20 चा क्लास मार्क पाहिजे तर 10 + 20 15. डिवायडेड बाय 2 15 येणार. याचा पाहिजे तर 20 + 30 करा डिवायडेड बाय 2 25. 25. कळलं? आता इथे एक गंमत असते की इथे जी क्लास विड्थ असते ना, इथे 10-10चा डिफरन्स आहे ना, तर तुमच्या क्लास मार्क मध्ये पण 10-10चा डिफरन्स असतो. म्हणजे 5, 15, 25 पुढचा किती येणार? पुढचा क्लास मार्क म्हणजे तुम्ही एक आयडिया 35. 35. त्याच्या पुढचा 45. 45, 45. 55 असे येत जाणार. 55, 65, 75, 85, 95. जेवढा क्लास विड्थ आहे ना, तेवढा इथे डिफरन्स येत जाणार तुमच्या क्लास मार्क मध्ये. त्यामुळे क्लास मार्क काढताना पण सोपं आहे. पहिला क्लास मार्क काढायचा आणि क्लास विड्थ त्याच्यात ऍड करत जायची. म्हणजे जसं पहिला क्लास मार्क मी 5 काढला तर पुढे 10-10ने वाढवत जायची, कारण क्लास विड्थ 10 आहे ना तिकडे. म्हणून 5 पहिला फक्त काढावा लागतो क्लास मार्क. पहिला नंबर आपल्याला कळला पाहिजे. मग पुढचे नंबर आपण ते 10 ऍड जेवढा पण आता सगळ्यांसाठी क्लास विड्थ 10च असेल असं नाही.
वेगळं पण असू शकतं. कधी क्लास विड्थ 4 असते, कधी 8 असते, कधी 10 असते, कधी 20 असते, कधी 100 पण असते. कळते का? जसं आता आपण मोठे क्लासेस लिहिले, 50-50च्या डिफरन्सचे लिहिले, 0 to 50, 100, 100 to 150 असे जर क्लासेस आहेत, 150 to 200, तर याचा पहिल्याचा क्लास मार्क काढून घ्यायचा, 0 to 50 डिवायडेड बाय 2, म्हणजे 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे 25 है ना. आता याच्यामध्ये क्लास विड्थ किती आहे, कितीचा डिफरन्स आहे याच्यामध्ये, त्याची क्लास विड्थ किती आहे, या क्लासची क्लास विड्थ किती आहे सगळ्यांची, 0 to 50. विड्थ कशी काढायची सांगितलेली, क्लास विड्थ म्हणजे अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट, ही क्लास विड्थ काढण्याचा फॉर्म्युला आहे. मग क्लास विड्थ किती येईल त्याची, क्लास विड्थ म्हणजे डिफरन्स त्या दोन लिमिट्स मधला, अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. किती याची क्लास विड्थ, 50 आहे. प्रत्येकाची बघा 50च आहे याची क्लास विड्थ, त्याची याची 50-50 चा फरक आहे बघा. जसा इथे 10चा डिफरन्स आहे ना, इथे जसा 10चा 0 to 10 10चा डिफरन्स आहे, तसा या क्लासेसमध्ये 50चा डिफरन्स आहे. म्हणजे या क्लासेसची क्लास विड्थ 50 आहे. ठीक आहे. मग इथे कसे बनत जातील, क्लास मार्क मध्ये पण 50-50चा डिफरन्स येत जाईल. म्हणजे पहिला जर 25 क्लास मार्क असेल, क्लास मार्क काढला आपण पहिल्या क्लासचा, तर पुढच्या क्लासचा किती असेल क्लास मार्क, नाही 250. नाही, ते तुम्हाला एक सोपी मेथड, म्हणजे एक ट्रिक आहे ती. आता सध्या क्लास मार्क काढायचं तर काय करा, लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2 करा. म्हणजे हा 50 प्लस 100 डिवायडेड बाय 2, म्हणजे लोअर क्लास लिमिट 50 आहे, अप्पर क्लास लिमिट 150, नाही डिवायडेड बाय 2 ना, मल्टिप्लाय बाय 2 नाही, डिवाइड करायचंय 2. 150 ला 2 ने डिवाइड करायचंय. किती, 75. याचा क्लास मार्क पाहिजे, 100 to 150 चा क्लास मार्क पाहिजे, तर 100 प्लस 150 डिवायडेड बाय 2, म्हणजे 250 डिवायडेड बाय 2, म्हणजे किती येणार, शंभर. अरे 250 डिवायडेड बाय 2 100 कशी येणार, 200 थोडी आहे, 250 आहे. 120, 125. 175 याचं येणार, आणि याचं 125. हे क्लास मार्क काढले आपण. काय काढले, या प्रत्येक क्लासचा क्लास मार्क. जसं 0 to 50 चा क्लास मार्क 25, 50 to 100 चा क्लास मार्क 75. काय काढले आपण, हे जे आहेत ना, काय आहेत क्लास मार्क. क्लास मार्क कसं शोधायचं, क्लास मार्क कसं शोधायचं, लोअर क्लास Divide करून. लिमिट प्लस अप्पर क्लास डिवायडेड बाय 2, म्हणजे दोन्ही लिमिट्सना ऍड करायचं आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं, की आपल्याला क्लास मार्क मिळतो. कळलं, हो टीचर. Yes, ma'am. क्लास मार्क इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. 2. ठीक आहे. आता इथे पुढे एक्सक्लुझिव्ह मेथड किंवा कंटिन्युअस क्लासेस. आता इथे त्यांनी एक्सक्लुझिव्ह का वापरली ते सगळं रिझन दिलेलं आहे, की एक्सक्लुझिव्ह मेथड का वापरली, बिकॉज द नंबर 10.3 असेल किंवा 15.7 असेल, तर ते आपल्याला कॅनॉट बी इन्क्लुडेड इन एनी ऑफ द क्लासेस. याच्यापैकी कुठल्याच क्लासमध्ये आपल्याला ते इन्क्लूड नाही करता येणार, बघा ना, कारण हे इन्क्लुझिव्ह वाले क्लासेस आहेत. 10.3 आलं तर ना या क्लासमध्ये येणार, ना या क्लासमध्ये, बरोबर ना. म्हणून मग त्यांनी एक्सक्लुझिव्ह मेथड शोधून काढली. मग त्यांनी असे क्लासेस बनवले, हे बघा, 50 to 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25.
हा क्लास का बनवावा लागला माहितीये का 20 to 25? कारण 20 जो नंबर आहे तो याच्यात येणार, याच्यात नाही येणार. 15 to 20 मध्ये 20 नाही येणार. मग ज्यांना 20 पैकी 20 मार्क मिळाले ते तो जो एक स्टुडंट आहे तो या क्लासमध्ये येणार. कळतं की नाही? कळतंय येस टीचर. मॅम. येस मॅम. तर इथे तुम्हाला पूर्ण आपण जे आता शिकलो, जे जे काही बोलली मी ते सगळं इथे दिलेलं आहे बघा. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल जो आहे त्याचे दोन प्रकार आहेत, एक अनग्रुप आणि ग्रुप्ड. अनग्रुप्ड आपण इंडिव्हिज्युअल एक एक असं संख्या घेतो आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी किती आहे ते काढतो. हे आपण आधी शिकलेलो. आणि आता आपण ग्रुप शिकलो, त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह मेथड आहे आणि दुसरी एक्सक्लुझिव्ह मेथड आहे. इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह ओळखता येते ना? येस मॅम. आता इथे जो Yes, हा ma'am. टेबल जो बनवलेला आहे हा कोणत्या प्रकारचा टेबल आहे? इन्क्लुझिव्ह आहे की एक्सक्लुझिव्ह आहे? एक्सक्लुझिव्ह म्हणजे तो मेथड. ग्रुप आहे. एक्सक्लुझिव्ह मेथड. एक्सक्लुझिव्ह मेथडने. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तो कम्प्लीट करायचा आहे टेबल. आता इथे 12 to 13 ची फ्रिक्वेन्सी किती येणार? इथे आता टॅली मार्क्स 5. दिलेले आहेत तर इथे किती येणार? 5 येणार. ठीक आहे. इथे 13 to 14 ची किती येणार? 14. 14 आहे. आता 14 to 15 मध्ये तुम्हाला इथे टॅली मार्क्स पण दिलेले नाहीयेत आणि ते पण बॉक्स मध्ये आपल्याला शोधायचे. तर त्यासाठी हे टोटलचा वापर करायचा. सांगते काय करायचं. आता इथे 15 to 16 काय दिलंय? त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 4. 4 आहे. हो. आणि इथे एन 12. दिलेलं आहे बघा. एन म्हणजे काय असतं तर एन म्हणजे टोटल हे असते, सम असते, समेशन ऑफ एफ. एन म्हणजे एफ ची सम असते. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी सगळ्या ज्या आहेत त्याची सम असते. ती 35 दिली टोटल, सगळी मिळून 35 दिली. मग ही 5 14 19 झालं. 19 + 4 23 झालं. मग ही टोटल जर 35 असेल याचा अर्थ या बॉक्स मध्ये किती 12. असणार नंबर? 12. असणार. आणि 12 जर आपल्याला टॅली 12. मार्क्स मध्ये लिहायचंय तर 5 5 चे 2 असे हे होतील आणि 2 वेगळे असे. 5 5 चा एक ग्रुप आणि 2 12 दाखवायला. बरोबर आहे? हो टीचर. बरोबर मॅम. येस मॅम. आता इथे पहिला क्वेश्चन दिलाय बघा. फॉर क्लास इंटरवल 20 to 25. 20 to 25 जर क्लास आहे तर राईट द लोअर क्लास लिमिट अँड द अप्पर क्लास लिमिट. त्याचं लोअर क्लास लिमिट लिहा आणि अप्पर क्लास लिमिट लिहा. काय आहे लोअर लोअर क्लास क्लास लिमिट? लिमिट 20 and upper class limit 25. 20 and हा, 25. ma'am. बरोबर. 20 25. ठीक आहे. त्यानंतर येस मॅम. फाइंड द क्लास मार्क. फाइंड द क्लास मार्क ऑफ द क्लास 35 to 40. 35 to 40 चा क्लास मार्क शोधा. क्लास मार्क म्हणजे लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. $37.5. 37.5 बरोबर. ठीक आहे. आता पुढचे Yes, ma'am. हे जे तिसरं गणित आहे ना ते मी तुम्हाला सांगते, ते थोडं सॉल्व्ह करायला लागेल. ते आपण बघूया. ठीक आहे. हे थोडस कॅल्क्युलेशन आहे तिथे, म्हणजे 2 इक्वेशन बनतात वगैरे अशा प्रकारचं आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगते कारण आता तेवढा वेळ नाहीये. इथे आपल्याला 5वं गणित बघा. 4थं तर आपण बघितलं. In a tree plantation project of certain school, there are 45 students of Harita Sena. The record of trees planted by each student is given below. म्हणजे प्रत्येकाने जे प्लांट केलेले आहेत 45 स्टुडंट्स आहेत त्यांनी किती झाडं लावली प्रत्येकाने. जसं पहिल्या स्टुडंटने 3 झाडं लावली, दुसऱ्याने 5 लावली, तिसऱ्याने 7 लावली असं. तर इथे प्रिपेअर्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ऑफ द डाटा. त्याने तुम्हाला सांगितलंय की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवा. आता कुठला बनवायचा तो नाही दिलाय. ग्रुप्ड बनवायचा की अनग्रुप्ड बनवायचा ते नाही सांगितलंय. फक्त फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवा.
तर आता इथे जो डाटा तुम्हाला दिलाय ना त्याच्यामध्ये मिनिमम नंबर कोणता आहे सांगा. सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे ह्याच्या Three. डाटामध्ये? 3 3 आणि मॅक्झिमम तीन. नंबर किती आहे? 7 7 नंबर 7. मग तुम्ही 7 तुम्ही कोणत्या प्रकारचं डिस्ट्रीब्युशन टेबल बनवाल? ग्रुप बनवू शकता, अनग्रुप कुठला? 3 to Ungroup. इथे 3 to अनग्रुप पण 4. चालेल. हा तसं ग्रुप Yes, ma'am, ग्रुप ungroup बनवण्यापेक्षा त्यांनी असं काही सांगितलं नाहीये की मॅम ग्रुप ग्रुप पण बनवा. चालेल आणि अनग्रुप पण म्हणजे आपण चालेल. अनग्रुप पण ऑप्शन आहेत. एक नंबर घेऊन पण तुम्ही बनवू शकता. आता सिंगल स्कोअर घेऊन पण तुम्ही, जसं इथे ट्रीज आहे, इथे टॅली मार्क्स घ्यायचा आणि फ्रिक्वेन्सी, कारण हे कमी आहेत ना, हे 3 आणि 3 मिनिमम आणि 7 मॅक्झिमम एवढंच आहे. मग हा जो आहे टेबल, हा कोणत्या प्रकारचा टेबल तुम्ही बनवू शकता? इथे Ungroup. Ungroup. अनग्रुप्ड बनवू शकता इथे. कारण तुम्हाला ग्रुप कधी Yes. बनवायचंय? जेव्हा खूप रेंज मोठी असेल तर, आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल तर की ग्रुप्ड बनवा. त्यांनी फक्त फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायला सांगितलंय आणि आपल्याला जर जी रेंज आहे ती जर कमी आहे, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू टू मॅक्झिमम व्हॅल्यू फार कमी डिफरन्स आहे, तर तुम्ही अनग्रुप्ड मध्ये जाऊ शकता. ठीक आहे. मग हे नेहमीच आपलं जसं आहे तशीच बनवायचे फ्रिक्वेन्सी टेबल. बनवाल? येस मॅम. Yes, ma'am. ठीक आहे. आपले वेळ संपले, आता आपण पुढच्या लेक्चर. ठीक आहे, एवढे सोडवा. Okay, ma'am. बाय बाय. एक्झामची काय डेट आली का तुमच्या परीक्षेची? नाही मॅम, अजूनपर्यंत नाही, नाही आली. बरं, ठीक आहे. बाय Bye. मॅम, गुड नाईट. गुड नाईट. Bye, ma'am. गुड नाईट.